सिंहेश्वर पंडित, पूज्य श्री जय सच्चिदानंद, दादा भगवानांना कोटी कोटी नमस्कार. दादा भगवानांचे जेव्हा ज्ञान घेतलं नव्हतं तेव्हा खूप घरातल्या कौटुंबिक प्रश्नांमुळे खूपच डिप्रेशनमध्ये मी होतो आणि आणि ताणतणाव खूप असायचा. ह्या सगळ्या गोष्टींमुळे काही समजत नव्हतं की कशाचं काय करायचं नाही करायचं. तेव्हा दादा भगवानांचं आम्ही टीव्हीवर ऐकलं आणि जेव्हा आम्ही पटण्याला गेलो तेव्हा मनातल्या मनात हाच विचार केला की दादा भगवानांच्या 5 आज्ञांचं आपण पालन करायचं. 100% आपण त्याच्या आज्ञा पाळायच्या आणि फाईलचा जी कोणी असेल समभावाने निकाल करायचा. आणि दादा भगवानांचा जो काही चरणविधी आहे, 9 कलमे आहेत, तीर्थंकर स्वामींची प्रार्थना आहे, जे आहे सारं सकाळी उठून पूज्यश्री मी डेली वाचतो. त्यांचा चरणविधी सुद्धा वाचतोय जेवढा तेवढा. आणि हे सारं केल्यामुळे पूज्यश्री हेच वाटतंय, सिंहेश्वर वेगळं आहे, मी शुद्धात्मा आहे. कायम जी दुःख येतात तेव्हा हाच विचार येतो की ही सिंहेश्वरला होत आहेत, मी तर शुद्धात्मा आहे. फक्त ज्ञानाने सॉल्व करता करता पूज्यश्री आज आमचा क्रोध, मान, माया, लोभ जे काही होतं, आम्ही आज बघा म्हणजे आनंद घेत आहोत. कोणत्याही प्रकारचं दुःख छान. नाहीये सर, आणि आनंदाने जीवन चांगलं जगतोय. आहे. खूपच छान. आणि सुखदुःखाचा आता थोडा सुद्धा अनुभव नाही येत. आणि जेव्हा काही घडतं तेव्हा हेच म्हणतो, सिंहेश्वर तू पूर्वजन्मात लोन घेतलेला आहेस ते आता फेड. हा हो, तुझा हिशोब आहे, पूर्ण हिशोब करून आहे. सूट. आणि बरोबर. दादा भगवानांच्या 5 आज्ञांचं कायम आम्ही पालन करतो. आणि बस. त्यासाठी मी सकाळी उठल्यावर रोज असा नियम करतो की जी दादा भगवानांचा चरणविधी आरती आपण करायचीच. आणि दादा भगवानांनी हे पण सांगितलंय की 9 कलमे वाचल्याने दोरखंड जसा जळून जातो तशीच सारी हां. दुःख जी आहेत ती जळून जातात. आणि जळून जेव्हा जाते. दुःख दिसणार नाहीत तेव्हा विचार करायचा की ती पूर्वजन्मातली आहेत, आताची बरोबर नाहीत. आहे. दादा हे सारं घेऊन वाचून मी सारं ज्ञान सॉल्व केलं, दुःखांवर मात केली, दादा भगवानांच्या आज्ञेत राहिलो. आज मी खूप आनंदात आहे. खूप दुःखाने पीडित होतो, त्या दुःखातही आता खूप चांगला आहे मी. खूप कोणत्याच छान. प्रकारचा त्रास नाहीये पूज्यश्री. हेच सांगायचं छान. आम्हाला. आम्ही दादा भगवानांच्या आज्ञेत राहू आणि 5 आज्ञांचं पालन करू. कायम त्याच सिद्धांतात राहू. जी काही सुखदुःख असतील सारी दादा भगवानांच्या चरणी समर्पित केलेली आहेत. खूपच छान. हेच सांगायचं आपल्याला. जय सच्चिदानंद. जय सच्चिदानंद. छान छान. स्वीटी सिंग. जय सच्चिदानंद. पूज्यश्री, हं. माझा प्रश्न असा आहे की खूप लोक इतरांचा वापर करतात आणि नंतर त्यांना फेकून देतात. तर असे का करतात बघा, दादाजी? आपलं कर्म आपल्याला फेकून देतं, आपलं कर्म आपल्याला वरती घेऊन जातं, आपलंच कर्म आपल्याला खाली आपटतं. कोणाचाही दोष नाहीये. हे संयोग जुळतात, निमित्त बिचारे. संसार तर हे आपलं कर्म, पापकर्माचा उदय होईल तेव्हा फेकून देतात, फेकले जातो. फेकून दिलं असं वाटत राहील, सारं नुकसान होत राहील, अपमान होत राहील, सगळे लोक तिरस्कारही करतील. आपल्या पुण्याचा उदय होईल तेव्हा सगळे या 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 म्हणतील, सगळे लोक स्वीकारतील, आपल्या वर बोलवतील सगळे. मग आपल्या पाप पुण्याचा खेळ आहे. कोणाचाही दोष नाहीये. ते बुद्धी सांगते, यामुळे मी खाली आपटलो, याने पाडलं, याने मला वरती चढवलं. या सगळ्या भ्रांतीच्या गोष्टी आहेत. ज्ञानाने हे समजून घ्या की नाही, कोणाचाही दोष नाही, कोणताही जीव दुसऱ्याच्या जीवनात दखल देऊ शकत नाही. एवढं स्वतंत्र जग आहे. आपला हिशोब असेल तेवढंच आपल्याबरोबर घडेल. समजते आता तुम्हाला? होय. आता पुढचा प्रश्न असा आहे की मला कोणताही निर्णय घेताना खूप प्रॉब्लेम येतो. बघा, आता म्हणजे या मी त्वरित डिसिजनमध्ये डिसिजन नाही घेऊ शकत. नाही, ही बुद्धी शांतपणे काय करायचं, दादा भगवानांचा असीम जय जयकार 5-10 मिनिटं करा. शक्ती मागा. आपली फाईल आहे, व्यवहार पूर्ण करायचा आहे, मला शक्ती द्या. काहीतरी सल्ला आतून तुम्हाला मिळेलच. आणि पूज्यश्री, मला असा प्रश्न विचारायचा होता की खूप लोक असे असतात जे त्यांच्या ग्रुपमध्ये आपल्याला घेत नाहीत. असं वाटतं की त्यांचं आपल्याशी वैर आहे. असे का? म्हणजे असे का दादांच्या होते? परिवारातल्या सगळ्यांनी बाहेर काढलं तुम्हाला? हे तर आरामात बसले तिथे. 300 माणसांमध्ये तुम्ही बसू शकलायत. कोणी हाकललं का तुम्हाला? मग असं का वाटतंय सगळ्यांनी मला बाहेर काढलंय?
अहो असा विचार करूच नका. नाही कोणी घेतलं तर आपल्या या दादांच्या परिवारासोबत राहायचं. किती सत्संगात त्या भगिनी आहेत बघा, त्यांच्याशी फ्रेंडशिप करा आणि ज्ञानाचा अभ्यास करा. शिवाय ज्ञान पक्क करण्यासाठी वेळ काढा. फावला वेळ असेल तर ज्ञान आणखी पक्क करा. कोणतीही परिस्थिती हो, कोणी अपमान करो, कोणते नुकसान हो, काय आक्षेप घेऊ, कोणी चूक काढो, आपण ज्ञानाच्या उपयोगातून स्थिरता राखायची, अशी जागृती बाळगायची. कारण दादाश्री खूप जास्त निगेटिव्ह विचार सुद्धा येतात. मनात कळत नाही असे का? हे आधी अपेक्षा करणं सोडा. लोक आपल्याशी असेही वागतात, तसेही वागतात. लोक असेच आहेत, वैर मनात आहे आपल्याला खाली खेचतात. कोणी करणारं नाही आहे. सगळे संयोगाच्या गोष्टी आहेत इथे. आणि संसारात तुमचा कमकुवत हिशोब असेल कमी. आणि बघा सत्संगाचा किती भाग्योदय मिळाला, ज्ञान मिळालं, ज्ञानी भेटले, सत्संग मिळाला, मोक्षमार्ग मिळाला. त्यापेक्षा आणखी मोठं काय आहे दुनियेत? तुम्हाला तुलना करायची असेल तशी करा. जे दुनियेतल्या लोकांकडे नाही आहे ते आपल्याला मिळालं आहे, त्यावर आनंदात राहा. बघा भाऊसाहेबांनी किती छान सांगितलं, एकही दुःख आणि सुख टच होत नाही अंतरंगामध्ये, आनंदी आनंदच आहे. तशी आपली स्थिती आपण का नाही आणायची? नाही आणू शकत? हां, त्यासाठी जोर लावा जा. बघा अशी लोकांची तुलना करणं, ईर्ष्या, स्पर्धा, कॉम्पिटिशन करायचीच नाही. तुलना करायची नाही. आपण बघा, माझे कोणी मित्र बनत नव्हते, मी कोणाचा मित्र व्हायचो नाही. मला दादाजी भेटले होते, त्यामुळे माझी दुनिया मागे पडली होती. दादाजींचा परिवार माझा बनला होता. आनंदात मी राहत होतो, दादाजींचं काम करायचो. तुम्ही सुद्धा काही लहान मोठी सेवा करायला लागा. जय सच्चिदानंद. हां, बेबी MHT चालू करा तिकडे. कामात वेळ चांगला जाईल आणि आपला परिवार मोठा, दादांचं कुटुंब तुमच्या बरोबर राहीलच. धर्मेंद्र दास. जय सच्चिदानंद. दीपक बोला. भाई, विचारायचं होतं की बोला. प्रतिक्रमण किती वेळा करायला हवं? प्रतिक्रमण तर जेवढ्या वेळा कोणाला दुःख दिलं गेलं, कोणाचे दोष, कोणाला दुःख दिलं गेलं, तेवढ्या वेळा करायचं. एखाद वेळेस करायचं 1-2 वेळा, आणि नंतर परत झालं तर दुसऱ्यांदा 1-2 वेळा करा. आणि पुन्हा असं नाही करणार असं प्रत्याख्यान घ्यायचं. समजते आता हे? आणि ज्ञानविधी घेतल्यानंतर कोणकोणत्या नियमांचं पालन करायला हवं? काही नाही. धर्मेंद्र काय करतो ते पाहायचं, 5 आज्ञांचं पालन करायचं आणि शक्यतो चरणविधी, 9 कलम, नमस्कार विधी शक्य असेल तर करा. नसेल होत तर त्यासाठी शक्ती मागा. दादाजी नियमित मला हे करायचं, मला शक्ती द्या. समजतंय आता? जय सच्चिदानंद. हां, जय सच्चिदानंद. दर्शना मेहता. जय सच्चिदानंद पूज्यश्री. बोला. माझा प्रश्न असा आहे की जेव्हा फाईल 2 बरोबर कधी ज्ञानाच्या किंवा धर्माच्या गोष्टींची चर्चा होते, तेव्हा खूपच दृष्टिकोनातला विचारांचा फरक जाणवतो. तेव्हा बुद्धीने मला सांगितलं की काहीच बोलायचं नाही आपण यावर. याबाबत मग काय, हा फाईलचा समभावाने निकाल झाला म्हणायचा का? नाही, दुसरं काहीतरी बोला. करोना व्हायरस तर आता खूप कमीच झाला आहे. नंतर कधीतरी त्याविषयी बोलायचं. ॲक्च्युली त्यामुळेच तर कम्युनिकेशन गॅप खूप वाढली. नाही, त्यामध्ये आपला भाव बिघडलाय की यांच्याबरोबर बोलायचंच नाही. ते मूळ कारण आहे. ते नाही करायचं. आपण लक्षात घ्यायचं, त्यांना जे प्रिय आहे तेच बोलायचं. ओके. नाही का, लहान मुलगा असेल, शेअर बाजारातून ना 200 शेअर्स घेऊ, ते 100 रुपयांनी वाढतील, मग एवढं काही मिळेल त्याची चर्चा करायची आहे. बघा 3 वर्षाचा मुलगा, त्या मुलाशी काय बोलायला हवं? कसा, कोणत्या खेळण्याशी खेळतोस? तुझी बाहुली कुठे आहे? कार कुठून आणलीस? अरे वा, कारमध्ये कोणाला बसवणार आहेस तू? तू स्वतः बसणार, आईबाबांनाही बसवणार ना? किती कशा गोष्टी बोलायच्या. लहान मुलासारखं बोलायचं असतं. का आपल्या त्या 5 आज्ञांविषयी बोलणार त्याच्याशी आपण? नाही, 5 आज्ञांचा प्रश्न नाहीये, कोणतीही नाही, पण गोष्ट म्हणजे काहीतरी भलं मोठं बोलणार का लहान वयाच्या हिशोबाप्रमाणे? नाही, ते काउंटर तर- पुली आणि ते लहान नाही. हा, ते तसेच आता बोलतात. तुमच्या नवऱ्याबरोबर तसंच बोला. व्यावहारिक गोष्टी बोलत राहा. आध्यात्मिक गोष्टी सोडा. त्यांना आवडत नाही तर बंद ठेवा. ठीक आहे. जय सच्चिदानंद. मी तर असंच करतो, शांतपणे ज्यांना जे पसंत आहे तेच बोलायचं आपण. ठीक आहे. जय सच्चिदानंद. ठीक आहे बघा. लोभोपात्रा. जय सच्चिदानंद. हो, बोला. हा. ते जे द्रव्याने मी संपूर्ण शुद्ध आहे, सर्वांग शुद्ध आहे, हे काय आहे? द्रव्य म्हणजे काय आहे? द्रव्य म्हणजे काय आहे की जसं सोनं हे तत्व आहे, हा. त्याला द्रव्य म्हणतात. त्याचे गुण आहेत. त्याचं द्रव्य म्हणजे स्वरूप आहे. नंतर गुण असतात, त्याच्यात घटक असतात, त्याच्या आणि अवस्था पण असतात. बांगडी बनते, अंगठी बनते, तशा अवस्था आहेत. ते सोनं हे द्रव्य आहे, पण ते द्रव्य आपण मोल्ड करू शकतो,
असा गुण त्यात असल्यामुळे मोल केल्यामुळे अवस्था होतात आणि अंगठी होते, बांगडी होते, ते त्याचे पर्याय आहेत. द्रव्य, गुण, पर्याय. कोणती वस्तू आहे, अविनाशी गोष्ट, त्याचे 3 विभाग आहेत. द्रव्यही आहे, त्याचे गुणही असतात, त्याच्या अवस्थाही उत्पन्न होतात. तसंच आत्मा हेही द्रव्य आहे. ज्ञानस्वरूप, प्रकाशस्वरूप, आनंद स्वरूप त्याचं द्रव्य आहे. त्याचे गुण आहेत ज्ञान, दर्शन, सुख, शक्ती. आणि ज्ञानाने ते जाणता येऊ शकतात, दर्शन करून बघू शकतो, ते त्याचे गुण आहेत. आणि ते बघणं, जाणणं त्याला पर्याय म्हणतात. मग ते द्रव्य मी हां. शुद्ध आहे, सर्वांग शुद्ध म्हटलं सर. हां, म्हणजे आधी मीच लोबो आहे मानायचात, पण ही रॉंग बिलीफ सुटली. आता मी आत्मा आहे हे समजलंय. आता मी कसा आत्मा आहे, तर द्रव्याने, गुणाने, पर्यायाने शुद्ध असा आत्मा आहे मी. म्हणजे आपली जी रॉंग बिलीफ त्याचा भागाकार आहे, त्यासाठी राईट बिलीफ सेट करायची की मी तमाम सगळ्या क्रियेमध्ये असंग आहे, अंतरंगातील आत्मा तसाच आहे, आणि रॉंग बिलीफमुळे मला हे झालं, मला झालं असं मानायचो. आता तन्मय करून जायचो. म्हणून आता त्यासाठी हे ज्ञान सेट करायचं. तमाम संगक्रिया ह्या विनाशी आहेत, मी अविनाशी, असंग आहे, असं आपण सेट करतो हळूहळू. त्यामुळे आत्मगुणाची भजना होईल आणि आपण आत्मरूप होत जाऊ. आपण आत्म्यापासून वेगळे झालो होतो एका बिलीफमुळे. विशेष भाव उत्पन्न झाला, अहंकार उभा राहिला, मी लोबो पात्र आहे. आता ती रॉंग बिलीफ असलेला पार्ट सुटला. आता राईट बिलीफने आपण मूळ आत्म्याबरोबर आता, त्यामुळे अनंत प्रकारच्या रॉंग बिलीफ सुटतील. आता तसा भागाकार करत राहायचा, त्या सुटत जातील, आत्मरूप आपण होत जाऊ. केवळ ज्ञानापर्यंत पोचायचं आपल्याला. द्रव्य म्हणून मी संपूर्ण शुद्ध आहे, सर्वांग शुद्ध आहे. मी द्रव्याहूनही शुद्ध आहे, म्हणजे त्यापेक्षाही शुद्ध. आत्मा तर शुद्ध माझं द्रव्य द्रव्य आहे. शुद्ध आहे. म्हणजे हां. माझ्यात जे द्रव्य आहे हां. ते तत्व ते शुद्ध आहे. मी आधी चंदू आहे मानायचो, पुद्गललाच मी हे मानायचो, तोही माझ्यात अशुद्धता होती. आता पुद्गल वेगळं आहे, मी आत्म्यात आहे असं मला भान झालं आहे. आता आलेल्या भानामुळे मी स्वतःत फिट केल्यास द्रव्य तत्वाने शुद्ध आहे, माझ्या गुणधर्मानुसारही मी शुद्ध आहे, माझ्या पर्यायांप्रमाणे बघण्या जाणण्यामध्ये मी शुद्धच आहे. ओके. या शुद्धत्वाचं भान राखण्यासाठीच चरणविधीमध्ये सगळी वाक्य सांगितली आहेत, ज्ञानविधीत वाक्य सांगितली आहेत. शुद्धत्वाचं भान येईल, जागृती येईल, आणि नंतर अनुभव पण येईल. हे लक्षात आल्यावर आता जागृती ठेवायची, नंतर अनुभव येत राहील. अनुभवात काय केले की या शरीराला जर काही झालं तर हे मला झालं अशी शंकासुद्धा येणार नाही. अरे हे मला होत नाही, हे शेजाऱ्याला होतं, अशी जागृती राहील अनुभवाच्या दशेमध्ये. जो अंतःकरण आणि बाह्यकरणाचा जो मालक असतो तोच बावा असतो ना, त्याला तो अहंकार आहे. अंतःकरण बाह्यकरणाचा मालक तो मी लोबो मानणारा अहंकार. ओके. आणि अहंकाराला जाणणारी ती प्रज्ञाशक्ती असते. हो. म्हणजे जो अंतःकरणात अहंकार असतो, मन, बुद्धी, चित्त, अहंकार म्हणतात, आणि मग त्याला जो बिलीफ मानतो की त्या म्हणजे 2 अहंकार झाले, डिस्चार्ज मधला अहंकार आणि मग तो अहंकार. म्हणजे तसे 4 प्रकारचे अहंकार आहेत. एक सूक्ष्मतम अहंकार, सूक्ष्मतर अहंकार, सूक्ष्म आणि स्थूल. म्हणजे सूक्ष्मतम अहंकार त्यात राईट बिलीफ बसली की मी लोबो नाही, मी शुद्धात्मा आहे. आता हा डिस्चार्ज म्हणजे स्वतःचा अहंकार आहे. बघा, मन, बुद्धी, चित्त असलेला अहंकार जो देहात आहे तो सगळा डिस्चार्ज भागात राहिलेला अहंकार, तो सूक्ष्मतर अहंकार. तो सूक्ष्मतर, सूक्ष्म आणि स्थूल सगळे देहातले, आणि ते सगळे डिस्चार्ज मध्ये आहेत. त्याचा समभावने निकाल करायचा. अंतःकरणात जो अहंकार असतो तो कोणता अहंकार असतो? तो सूक्ष्म अहंकार आहे. सूक्ष्म. बरं. मग तो जर मानलं सूक्ष्मतर अहंकार आहे, तो तर बिलीफ म्हणजे त्याचे जेवढे दुःख होतं त्याला ते सारेच भ्रमच आहेत. हा, भ्रमच आहे, पण तेच खरं वाटत होतं ना आजवर तरी. आता त्या भ्रमाला सांगायचं, बघ तुला हे दुःख होत आहे का, हे शरीराला होत आहे, तू का स्वतःच्या डोक्यावर घेतोस, हे शरीराला होत आहे, हा तू वेगळा राहा. म्हणजे जागृत करायचं त्याला. प्रज्ञा अहंकाराला जागृत करते. जे अजागृतीमुळे देहभावात गेलेला आहे, जागृत करून सांगितल्यावर तो आत्मभावामध्ये तो तेवढा डिस्चार्ज अहंकार निघून जातो. म्हणजे मी सुद्धा हा जो सूक्ष्मतर अहंकार ज्याला म्हणतात, जो बावा म्हणजे मी सुद्धा शुद्धात्मा आहे, म्हणजे तो त्याला बोलवायचं. कारण तो ब्लंडर्स तुटले तरी मिस्टेक राहिली आहे ना, ती मिस्टेक नष्ट करण्यासाठी. बघा, हाताला भाजलं, मला भाजलं आहे, तेव्हा त्याला सांगायचं तुला नाही होत आहे, हे देहाला होत आहे, तू का स्वतःच्या डोक्यावर घेतो. त्याला राईट बिलीफने, कारण अजागृतीमुळे तो देहभावात आला होता, म्हणून जागृत होऊन त्याला वेगळं ठेवायचं आहे आणि आत्मभावात आणायचं आहे त्याला. मग आपण त्याला लोबो म्हणून बोलू शकतो. तेव्हा तो म्हणतो मी लोबो कसा असू शकतो, मी तर शुद्धात्मा आहे. मी लोबो आहे हा वेगळा पार्ट आहे, तो अहंकार असलेला.
आणि मीला वेगळं काढून ठेवायचं आहे. म्हणजे बघा, लोबो वेगळा आहे, तुम्ही शुद्धात्म्यात या. नाही, आपण जागृतीत वेगळे राहून हां, जे त्याला म्हणजे हे करून घेतो, म्हणजे चरणविधी करतो तेव्हा तो म्हणतो मी शुद्धात्मा आहे. बरोबर आहे. तेव्हा त्याला शुद्धात्मा म्हणतात. आणि मग नंतर आपण म्हणतो लोबो तू असं का दुःख दिलं एखाद्याला, हां. आता तू त्याचं प्रतिक्रमण म्हणजे कर. इथे सूक्ष्मतरशी बोलतो आपण आणि सूक्ष्मतमला शुद्धात्म्याच्या सीटवर बसवलंय. आता तो अजागृतपणे लोबोच्या सीटवर जाईल, तेवढी जागृती ठेवायची. हम्म, समजलं तुम्हाला? हां. हे अच्युत आहे म्हणजे काय? अच्युत म्हणजे काय की पद अच्युत, राजाला पदावरून बाजूला केलं. म्हणजे राजाचं राज्यपद होतं, राजाकडून ते काढून त्याला बाजूला केलं, तर त्याला पदच्युत असं म्हटलं जातं. राजाचं पद काढून घेतलं, त्याला आता तुरुंगात टाकलं, म्हणजे पदच्युत झाला तो, चूक केल्यामुळे. तरी त्याचा आत्म्यासोबतचा संबंध कसा आहे? अच्युत आहे. आणि रिलेटिव्ह पती तर च्युत होईल, हम्म, कारण बायकोशी त्याचा डिवोर्स झाला, तर त्याला नवरा नाही म्हणता येणार. हम्म, म्हणजे ते पद, रिलेटिव्ह पद सगळं विनाशी आहे, ते सुटून जाईल. संयोग बदलतील. बदल म्हणजे ट्रेनचा संयोग जुळेल, तेव्हावर तुम्ही पॅसेंजर आहात. ट्रेनचा संयोग सुटला तर पॅसेंजर तुम्ही नाही आहात. हम्म, पण आत्म्याबरोबरचा आपला संबंध आहे, अच्युत आहे तो. कधीच विभक्त न होणारा, तडा न जाणारा, हम्म, त्याला अच्युत म्हणतात. हम्म. ठीक आहे. जय सच्चिदानंद. जय सच्चिदानंद. बकुलभाई हेमाणी. जय सच्चिदानंद पूज्यश्री. बोला. पूज्यश्री, माझी माझी भावना आहे की 5 आज्ञांमध्ये मी 70% नाही 100% राहावं. पण ह्या बकुळच्यात एवढा कचरा भरलेला आहे की तो कधी साफ होईल आणि कधी आपण तो कचरा जाणून घेणं ही आज्ञा आहे. कचरा वेगळा आणि आपण शुद्धात्मा वेगळे, अशी बघा वेगळेपणाची जागृती ठेवायची. त्याच 5 आज्ञांमध्ये राहून रिलेटिव्हचा सगळा कचरा आहे, रिअल तर बघणार आहे असं वेगळं ठेवा. आणि नाही तसं त्या क्षणाकरता नाही, थोड्या वेळानंतर रिसेट करा, तेही चालेल. पूज्यश्री, चरणविधी वाचन असं काही नियमित रूपाने नाही होत. काही हरकत नाही, अनियमितपणे होतं की नाही? हा, होतं. चालेल चालेल. आपली किती करुणा आहे पूज्यश्री. जेवण जेवताना अगदी वेळच्या वेळी होय. का अनियमित म्हणजे जेवता? तसं कधी कधी 1-2 दिवस खाल्लं, 2-3 नाही, दिवस तसं- विसरला. ते तर कधीच नाही चुकत पूज्यश्री. रात्रीचं झोपणं ते 2-3 दिवस विसरता, नाही. 1-2 दिवसात झोपता. जास्ती कधी झोपता? 12-12 तास. असं नाही ना, नियमित आहे ना. पूज्यश्री, रिलेटिव्ह क्रिया तर साऱ्याच होतात आणि तसं वेळेवर. नाही, हे समजून घ्यायचं आहे की रिलेटिव्ह सगळं स्वतःचं सगळं पूर्ण करते. आपण मूर्ख आहोत, त्याचं सगळं पुरं करतो आणि आपलं सगळं सोडून देतो. आपण आपलंही पूर्ण करायचं, त्याला त्याचं पूर्ण करू द्यायचं. ते तर पक्क आहे. पुद्गल आपल्या सगळ्या डिमांड्स पूर्ण करतात. आपण आपल्या मोहामुळे, अज्ञानामुळे तन्मयाकार होऊन पूर्ण करतो त्याचं काम. आपण काम मात्र आपण विसरतो. तीच जागृती ठेवायची. आपलं आपण पूर्ण करूया, त्याचं त्याला पूर्ण करू द्या. पूज्यश्री, जय हे सच्चिदानंद. सच्चिदानंद. नीताबेन मेहता. जय सच्चिदानंद. बोला. जय सच्चिदानंद. नीताबेन मेहता. सामायिक करण्यासाठी जेव्हा ठरवतो की आता सामायिक करायचंय, तेव्हा जो टॉपिक दिलेला असतो ना, त्यावर चांगल्या प्रकारे सामायिक नाही होत. त्यावेळी मी शुद्धात्मा आहे, मी शुद्धात्मा आहे म्हणत राहिल्यामुळे माझे सामायिक नीट होत नाही. म्हणून त्यासाठी काय करायला हवे? काही हरकत नाही. जेवढं शक्य असेल ते, जे आपले प्रॉब्लेम्स आहेत तेवढे बघा सामायिकमध्ये, आणि ज्यात प्रॉब्लेम्स नाही ते सोडून द्या. जो विषय सांगितला आहे तो आपल्याला टच नसेल होता, सोडून द्या. दुसरा करा. आपला जो रोज डिस्टर्ब करणारा प्रॉब्लेम आहे तो सॉल्व करा. बरं, दुसरं जर कधी कोणाला दुःख दिलं असेल, आपला काही आग्रह असेल, काही अभिप्राय असतील, कोणाला दुःखी केलं आहे किंवा फाईल बरोबर काही त्रासदायक होत असेल, ते सॉल्व करत राहा हळूहळू. तसंही त्यावेळी- चालेल. त्यावेळी दुसरं काही दिसत असेल तर त्याचे सामायिक करू चालेल शकतो चालेल. का? हां, करू शकतो. बरं. आणि दुसरा प्रश्न, मोह आणि कर्तव्यात काय फरक असतो? आता मोह, कर्तव्य तर कर्तव्यच आहे, ते तर पार पाडावंच लागेल. पण ती अटॅचमेंट शिवाय करायचं, समभाव राखून करायचं, तर आपलं ज्ञानात राहणं घडेल. आणि मोहाने केलं तर व्यवहार तो तर पूर्ण कराल, पण मोहासोबत रागद्वेषासोबत होईल ते. हं. म्हणून रागद्वेष समभावाने केला तर मग कर्तव्य होईल ते. पण कर्तव्य समजून केले तरी त्यात मोह तर असतोच. हो, सामायिक पण त्या मोहामुळे रागद्वेष होतात, म्हणजे प्रतिक्रमण बरं, करा. त्याचं प्रतिक्रमण. त्यामुळे ते कमी होत होत जाईल ते मग. जय सच्चिदानंद. जय सच्चिदानंद. गोपाल भाई. जय सच्चिदानंद. दीपक भाई, बोला. आपल्या दादा भगवानांच्या आप्तवाणीत एक सूत्र लिहिलंय की समजेत मोक्ष आहे
आणि क्रियेमध्ये संसार आहे. हम्म. म्हणजे अशी माझी बुद्धी ह्यात दखल देत राहते. म्हणजे आपण चरणविधी करतो, प्रतिक्रमण करतो, नवकलमे करतो, सर्व काही करतो. पण कधी कधी बुद्धी सांगते की ही तर अजूनही नुसती क्रियाच घडते. नाही, मग एकतर पहिला पार्ट असा आहे की क्रिया म्हणजे बघा, चहा बनवणं ती क्रिया आहे. चहा पावडर हवी, दूध हवं, साखर हवी, पाणी हवं, भांडं हवं, चूल हवी, लायटर हवा, हम्म, वेळ, जागा, सगळ्या घटकांची गरज आहे. आणि हे जे करतात भले क्रिया दिसतात, हम्म, पण यात आत्मभाव आहे. हम्म, ह्या देहभावानेच फक्त क्रिया होत नाही, आत्मभावही आत्मभावात स्थिर व्हायची क्रिया आहे ही. हम्म, आणि दुसरा पार्ट आहे हम्म, की हे गोपाळकडून करवलं जात आहे. हम्म. आपण आत्मा म्हणून जाणणाऱ्या बघणाऱ्या पदावरच राहतो. गोपाळजींकडूनच करून घेतो आपण, गोपाळजी विधी नाही, कर. हे तर करणे, करवून घेणे आणि संमती देणे हा सुद्धा एक कर्ताभावच झाला ना. नाही, कर्ताभाव काय असतो? कर्त्याला सगळ्या संयोगांची गरज असते. आणि हा संयोग असलेला पार्ट नाही आहे, जागृतीचा पार्ट आहे. हम्म, ही क्रिया कशी आहे? तर ती जागृती राहण्यासाठीची आहे. हम्म, कोणाला दुःख दिलं गेलं आणि त्या कषायांमुळे दुःख दिलं गेलं तर त्याचं प्रतिक्रमण करायचं, तेव्हा ती क्रिया नाही आहे, हम्म, ती जागृती आहे, भावजागृती. हम्म, दोष धुवून टाकले हे दादा भगवान, अशी चूक न करण्याची शक्ती द्या, म्हणजे ते समाप्त. हम्म. म्हणजे ही फक्त क्रिया नाही, क्रियेसाठी खूप सगळे संयोग, वेळ, स्थळ सगळं मिळून कार्य होतं, ती क्रिया आहे. हम्म. बरं. आणि कर्ताभाव असावा लागतो त्यात. हम्म, पण ही क्रिया कशी आहे? हम्म, सुटण्यासाठीची क्रिया आहे. हम्म, आणि त्यामध्ये जागृती आहे. हम्म, गोपाळकडून ती करून घेतली जाते. गोपाळ, चल माफी माग, पुन्हा ते होऊ नये असा तू निश्चय कर, बस. हम्म. भावजागृती आहे, त्यात क्रिया नाही आहे. हम्म, ते ज्ञान आहे, समजलं आहे. हम्म. समजतंय का तुम्हाला? बरं. जय सच्चिदानंद. जय सच्चिदानंद. पूनमबेन दोशी. जय सच्चिदानंद पूज्यश्री. DMH काय आहे आणि हे आपण का बनवलं आहे? बनलं ते, बनवलं नाही कोणी ते. डी म्हणजे देवदेवता, म्हणजे पती पत्नी आहेत, मुलं नाही आहेत. कारण हे ग्रह नक्षत्र आहेत, त्यात सूर्यदेव सूर्यदेवी आहेत, पण त्यांना मुलं नाहीत. त्यांना आता मुलं नाहीत, तर नो किड्स, नो KG, नो किंडरगार्टन. म्हणजे ते सगळे DMHT मध्ये येतात. आणि बघा, आणि बघा, कोणाचे लग्न झाल्यावर सगळ्या लोकांची अपेक्षा असते ना, मला मुलगा व्हायला हवा, मुलगा व्हायला हवा. मुलगी होते. बघा, होते की नाही कित्येकांना? ते दुःखी होतात, मुलगी झाली, मुलगा नाही झाला. पण एखाद्याला मुलगाही होत नाही आणि मुलगीही होत नाही, दुःखी होतात. पण खरोखर दुःखी होण्यासारखं आहे नाही. का? खूप उपाधी आहे असं नाही. पूर्वभवात कर्म समाप्त करून टाकले, घेण्या देण्यासाठी काही उरलंच नाही आहे, हिशोबच काही नाही. मुलगा मुलगी कोणी येणारच नाही. उलट हे एवढं पूर्वकर्म चांगलं घेऊन आलेत, मग त्यांना काहीतरी कॅटेगरी त्या ग्रुपला मिळायला हवी, म्हणजे ग्रुपला कॅटेगरी मिळाली. आणि दुसरं काय होतं, की समाजात ज्यांना मूल नाही आहे, अरे ती वांझोटी आहे, अशी आहे, तिच्यामुळे अपशकुन होतो, तिला दूर ठेवा, चांगल्या कामाच्या वेळी तिला बोलावू नका, असं म्हणतात सगळे लोक. त्या लोकांना हे समजत नाही की महाभाग्यशाली आहे, मुलगा मुलगी नाही. किती मोठं पुण्य असेल, पूर्वजन्मातला हिशोब पूर्ण करून आले आहेत. आता एकच थोडासा मोह नवरा बायकोचा आहे, तो हिशोब पूर्ण झाला की मोक्षासाठीचे साथीदार मोक्षाला जातील पुढे. किती भाग्यवान आहेत. म्हणजे या संसारातली दृष्टी मिथ्यात्व दृष्टी आहे. आणि यांना मुलगा नाही आहे, मुलगी नाही आहे, या लोकांना कुठे कधी बोलवू नका, त्यांना लांब ठेवा, आणि असं नाही करायचं. त्यामुळे या लोकांना खरी गोष्ट त्याचं आहे. म्हणजे खूप दुःख होतं त्यांना. अरे तुम्ही ज्ञानींच्या दृष्टिकोनातून पहा, किती भाग्यशाली आहे ते. देवदेवी, नवरा देव म्हणवला जाईल, हजबंड वाईफ देवी म्हणवली जाते. देवदेवीसारखे राहा, मोक्षाचे साथी, आणि हळूहळू हिशोब पूर्ण करायचा. म्हणजे हा आपला ग्रुप असाच तयार झाला. त्यामुळे यांना बाहेरच्या दुनियेतली दुःख टचच होणार नाहीत. लोक जे निगेटिव्ह बोलतात, वाईट ऐकवतात, मग आमच्या ग्रुपमध्ये राहा, आमचा दादा परिवार DMHT, आनंदात राहा, सत्संग करा, भक्ती करा, कधीतरी पिकनिकला जायचं वर्षातून एखाद वेळेस, आणि सेवेमध्ये योगदान द्यायचं. म्हणजे आपलं जीवन नव्या दिशेने प्रगतीपथावर चालेल. जय सच्चिदानंद. समजलं ना आता तुम्हाला? हां.